नवरात्रीत देवीला 7व्या, 8व्या आणि 9व्या माळेला कडाकणीचा नैवेद्य दाखवला जातो. चला तर मग बनवूया खुसखुशीत अशी कडाकणी. तर कडाकणी बनवायला मी घेतलेला आहे 1/3 कप मैदा, पाव कप रवा, त्यात घालायचं आहे पाव कप पिठी साखर आणि थोडंसं चवीपुरतं मीठ आणि पाव कप दूध घेतलेलं आहे. त्यातलं पण थोडंसं दूध शिल्लक राहिलं आणि याच्यात 1 चमचा गरम तूप टाकायचं आहे. ते आधीच टाकायचं होतं, मी टाकायला विसरले. आणि मग छानपैकी कणिक अशी मळून घ्यायची आणि एक अर्धा तास ठेवून द्यायची. तर अर्ध्या तासाने तुम्ही बघू शकता की छान असं पीठ मुरलेलं आहे. आता याच्या आपण छोट्या छोट्या लाट्या करून घेऊयात. आता या लाट्यांच्या आपण पातळ अशी कडाकणी लाटून घ्यायची आहे. त्यावरती काट्या चमच्यानी असं थोडंसं टोचून घ्यायचं आणि कडाकणी छान तळून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे सगळ्या कडाकण्या लाटून तळून घ्यायच्या आहेत. तर अशी खुसखुशीत अशी आपली कडाकणी तयार झाली आहे. तर ह्या सांगितलेल्या साहित्यात 10 ते 15 अशा खुसखुशीत कडाकण्या तयार होतील.